बस झालं आता. पाहते आजीच्या सगळ्या तोंडाला केच पेन लावलं. तुम्ही झोपले होते का? मी शेतात गेलते रे. हे बघा बॅक कॅमेऱ्यानं कापसाची वेचणी 2002-2003 हा पहिली वेचणी 38 किलोची निघली. 38. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशिष्ट्य दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार कर. नमस्कार कर. तिला नमस्कार कर. नमस्कार कर. हा बेस्ट ठेवून देतो थांब. तू नमस्कार केला की हाय कर सगळ्यांना. हाय कर. हाय कर. हाय कर सगळ्यांना. हाय कर. या म्हणा ॲपल खायला. तर ना लगन आणायचं होतं. आता आंबरस खायला आणायचं होतं मला. कोणी? तुम्ही गाडीत आणायचं म्हणा, आपल्या थार गाडीत. असे कोण खायला लागली बा. मी घरी नसलो ना मस्त चान्स मारून घेते कोणावर. काही झालं मला जायचं आता पप्पाकडेच नेऊन घाल. करमलं का आजी? पाहते आजीच्या सगळ्या तोंडाला केच पेन लावलं. तुम्ही झोपले होते का? मी शेतात गेलते रे. या पोरीनं केच पेन न भरवलं सगळं. निघत नाही आता ते. ए नको दीदी. ए दीदी. बऱ्याच दिवसापासून तुमचे प्रश्न होते आणि कमेंट पण होते की दादा तुम्ही वैष्णवी चेहऱ्यासाठी काय वापरतीये, तिचा चेहरा एवढा ग्लो का करतोय. तर चला म्हटलं आज त्याचे आपण उत्तर देऊया. तर मागचे म्हणजे भरपूर महिने झाले मी आणि वैष्णवी आम्ही दोघं जण पण चेहऱ्यासाठी काय वापरतो ह्या कमेंट होत्या. तर चला म्हटलं आज सांगूनच द्यावं की आम्ही चेहऱ्यासाठी काय वापरतोय. तर आम्ही क्युअर स्किनचे प्रोडक्ट वापरतोय बघा. कारण काय माहिती आहे का, क्युअर स्किन चे प्रोडक्ट वापरतो ना त्या दिवशीपासून वैष्णवीच्या चेहऱ्यात पण बघा किती बदल पडलेला आहे आणि माझ्या चेहऱ्यात पण किती बदल पडलेला आहे. तर ते कसं वापरायचं, काय वापरायचंय, तर चला मी तुम्हाला सांगतोय. आम्ही आलेलो आहे पुण्याला इकडं आणि थोडंफार जरा चालू आहे. म्हटलं चला सुदर्शनचा व्हिडिओ घेऊ. हे बघा असं याचं नटणं वगैरे. काय करतोय भाऊ तू? अरे क्रीम लावतोय ना क्युअर स्किनची. क्युअर स्किनची तुम्हाला माहिती असेल, सुदर्शननं घरी पण थोडा व्हिडिओ शूट करा मला सांगू लागला होता. हे क्युअर स्किनचं काहीतरी ते यूज करतोय. तर हे तुम्हाला मी दरवेळी जसं सांगतो तसंच हे क्युअर स्किन नावाचं ॲप आहे प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरला. तिथून जाऊन तुम्हाला ते ॲप डाउनलोड करायचं आहे. जसं की आम्ही केलेलं आहे. ट्रीटमेंट आमची बऱ्याच दिवसापासून चालू आहे. तर तिथं गेल्यानंतर ते ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की ते तुम्हाला विचारलं तुम्हाला हेअरची ट्रीटमेंट पाहिजे का स्किनची पाहिजे. तुम्ही जी ट्रीटमेंट पाहिजे ती निवडायची आहे. स्किनची निवडली तुम्हाला जरा प्रॉब्लेम्स विचारलं जाईल की तुम्ही पोल्युशनमध्ये किती वेळ जाता बाहेर, किंवा मग तुम्हाला कुठल्या गोळ्याचा त्रास आहे का, ॲलर्जी आहे का, सगळी काही माहिती घेतली जाईल तुमच्याकडून. आणि मग नंतर तुमच्या चेहऱ्याचा एक समोरून आणि एक साईडनं फोटो घेतला जाईल. ओके. आणि त्यानुसार मग ते AI थ्रू सगळं चेक करून डॉक्टर्स वगैरे चेक करून तुमच्यानुसार एक किट बनवून देतात. ही बघा ही जी क्रीम आलेली आहे का, ही आता ती किटमध्ये सुदर्शनची आलेली आहे. आता सेम अशी तुम्हाला भेटेल असं नाही आहे. तुमच्या चेहऱ्यानुसार तुम्हाला ती किट वेगळी भेटू शकते. कारण की प्रत्येकाची स्किन वेगळी असते, स्किनची टाईप वेगळा असतो, त्यामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी येते. तर सगळे काही प्रॉब्लेम्स वगैरे जाणून मग ही किट तयार करून दिली जाते. त्याची किंमत 2200 रुपये आहे. आम्ही जी किट घेतलेली आहे आणि त्यामध्ये 4-5 प्रोडक्ट येतात जे आता यूज करतोय सध्या. आणि मेन म्हणजे त्या ॲपमध्ये एक चांगली गोष्ट ही आहे की डॉक्टर जे आहे तुमचे वेळोवेळी जे आहे फॉलोअप घेत असतात. तुम्ही क्रीम यूज करताय का नाही, तुम्हाला काही त्रास होतोय का काय. आता बाहेर जर किती आपण गेलो तर डॉक्टरांची फीस वेगळी येते, गोळ्यांच्या औषधाची वेगळी येते. इथं तुम्हाला चॅट एकदम फ्री आहे. तुमची किट वगैरे म्हणून एकदम फ्रीमध्ये भेटणार आहे. तर ते तुम्ही जाऊन करू शकता. त्यासोबतच आपल्याला डाएट प्लॅन भेटतो. आपला कस्टमाइज डाएट प्लॅन जो असतो तो मिळतो. त्यासोबत डॉक्टरसोबत कन्सल्टेशन असतं ते देखील फ्री आहे. आणि पाणी वगैरे किती प्यायलं पाहिजे, आपली लाईफस्टाईल कशी जगायला पाहिजे याविषयी देखील माहिती दिली जाते. तर हे एकदम बेस्ट आहे. त्यासोबतच जर कधी तुम्हाला ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल आणि तुम्हाला जरी डिस्काउंट हवा असेल तर एक कुपन कोड देतोय वैशू100. तो तुम्ही यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट देखील मिळणार आहे. तर या ॲप्लिकेशनची जी लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये पण पिन केलेली आहे. तिथून तुम्ही ती ॲप डाउनलोड करू शकता. चला आता बस झाल्याची बाहेरचं तुम्हाला चला.
हे बघ ना, इकडं पाय ना, इकडं पाय ना. 3-4 दिवस झाले पुण्याला गेलेलो होतो. पुण्याला जायचं का राहायला? ए पुण्याला राहायला जायचं का? ते काय म्हणते? जायचं का आजी? आता तुम्ही जिकडे गेले तिकडे मला कोणी इथं सांभाळ राहसाल का आमच्या सोबत? नाही पुन्हा माणसाला तिकडे करमत नाही. कोणी आता पुण्याला जायचं का? घर घेतलं निघत नाही तिथे आता. कोण म्हणलं तुला रंग? तू म्हणणार नाही. तुम्ही म्हणले म्हणा. पुसलं त्यांनी ना. अरे तुरच करते रा. काय करवाल ह्या कुटुंबात? तेवढ्यानंच विषय पांगतो आमचा, नाही तर सगळं व्यवस्थित आहे. निघाला का? काय लावलं होतं ते? बस दीदी. काय लावलं? पाणी आणतीन, कलर लावला तिनं. का परेशान करते ग माझ्या आजीला? पुसलं आता. पुसलं का? हा कोणाचे कपडे तिथं? तुला तर नवे कपडे आणले नाही तुझ्या पप्पानी. पुस आजीचं ते. कशाला पुसते? हात मागं तुला. हा, ते तिथे नेऊन ठेवलं होतं बास्केटमध्ये. करमलं का ग तुला? काय करता आजीला? हा, तू का लावला? छान छान पुसा. कोणी रंगवलं? बस झालं बस झालं आता. बस झालं आता. बस झालं. तिला विचारा कुठं गेलं का? अन कुठं गेली होती तू? कुठं गेली होती? केंद्रात. केंद्रात कसं कसं म्हणत होती का तू? केंद्रात गेलतो ना मी. पुढची. नाही तूच बसू का खुर्ची? त्या नाही बसायची. पुढं नाही, पुढं नाही. ए, मुलं ना. आजीला नाही बसत. तू बस, तुला बसायला येते. बस. असं वाटायला काय करावं, काय नाही आली. ए, इकडं ऐक ना. इकडं ऐक ना. केंद्रातलं स्वामी समर्थाचं सांग ना आरती. आरती कसं म्हटली दीदी? येताना तिला एक पोळी दिली ना. येतं तिला? नाही येतच नाही तिला. नाही नाही येतं बाबा आले हुशार. तिला एक म्हणली की तिला एक कोण होतं म्हणलं तुला रायाची. जोरात म्हण ना तुला मग. पुसलं ना आता व्यवस्थित म्हणून दाखव ना. आजीला म्हणून दाखव. टाळ्या वाजा टाळ्या वाजा. एक लागेल. लय हुशार झाली कडे आता. खुर्चीवर बस ना तू. आता नको बाय. बाय, थंडी वाजली काय लावलं रे. गरमी किती आहे. चहा घ्यायचा का आजी? आजीला चहा आणायचा, पप्पाला पाणी आणायचं प्यायला, चहा आणायचा. आजी काहीच समजत नाही या पोरीला. काहीच समजत नाही या पोरीला. पाणी पप्पाला. या पोरीला काहीच समजत नाही. बेजार केलं का आजी तुम्हाला? मला काय नाही करायचं. मी आता खेळते. आहे काय झोपायला नव्हतं तेवढं बस. पाय बरं आई किती हुशार आहे ती. कसं पाणी आणून देते. वा थँक्यू. मम्मीला म्हण, मला येतं. इकडे ये ना. बाई वैष्णवी या ग्लासात सगळ्या मुंग्या ग्लासात आहे. सगळ्या मुंग्या आहे. काय नाही या ग्लासालाच मुंग्या आहेत. वरून काढून द्याला ना. ए सांडल ती वैष्णवी चटका बसन बरं. ती अंगावर घेऊन सांडून तिच्या मागे. सगळ्या मुंग्या आहेत, पाणी प्यायचं. अंगावर
बाई कसं आले आपण? थँक्यू. म्हणता म्हणा काय म्हणू मग? घरी पण घे. काय नको म्हणू. अरे ढमे, चाल. हिला आंबे आवडत नाही नाही? हं, हं. आवडते ना. आवडते? आता मी आंबे आंबे लावा ना. हा आंबे लावा ना. आंबे मोबाईल मध्ये नाही पाहू. ते आणले ना तुला ते खोका आणवडत ते काय आंबे आंबे फक्त आणले ना आंबे. पाणी सांडले तिथे आंब्यापाशी पाणी सांडले उचलते. काय कधी आणि दार असन ती पडू नको. हां, तसं. ए दिदे, हे बघा पुण्याचे पहिले आंबे आजी आवडते का? नाही ना आवडत. आवडतच नाही का? पुण्याचे आंबे आणले आजी. झेंडू बाम नाही खोबऱ्या तेलाची बाटली आणि इकडे मी लावते. किती वेळेस खाल्लेले आहे आपण? पुण्याला खाल्ले, रवीनं आणले होते दोनदा. बॉक्स पॅकिंग. हो, आणले होते. हे बघा अशा प्रकारे आंबे आणलेले. बघू आता हे चांगले निघते का कशी आणि निघते. आता ते आंबे आले. आंबे 12 महिने आले ना आजी आता? आई काय लावायली? अगं मी आम्ही खोबऱ्याचं तेल लावते तर झेंडू बाम मला इकडं मला दाखव कुठं लागलं ते. किती नका या पोरीच्या सगळ्यात आवडीचा आंबाचा विषय नाही का रे? बाळा, काय इतकी? सानूला आवडत नाही. नाही आवडत रे. मला लय आवडतं रे सुदर्शन. तुला पण फिरव काढ. आणि मला अरे आंबेच नाही वाटत. बाई आंबेच नाही आणले नुसतं जवळच आणलं बाई. काय पप्पा आहे बाई. तुम्ही आणलेच नाही म्हणा. झालं म्हणा. कुठून आणू आता? कुठून आणू आता? खाऊ ग? कोणत्या? गरम किती रे. आता ते रस्त्यावर धुवून काढ. आंबा नाही आवडत का तुला? मग देऊन टाक. जाऊ दे, मी ऍपल आणतो. तुम्ही म्हणा जाय. तुम्ही म्हणा जाय पप्पाला काय म्हणशील. इकडे आण मला. धुवून. काय किती गरम. गरम मुद्दाम होत असतील ते. नाही रे, काल रात्रीपासूनच घेतलेले. आज विषय असा आहे, भरपूर दिवसानं नानाची डायरी सापडली बघा. त्या डायरीत सगळं लिहिलेलं आहे. आपण वावर कधी घेतलेलं आहे, काय घेतलेलं आहे आणि कापसाच्या वेचण्या तेव्हापासूनचं सगळं समजा जे खर्च लागलेला आहे ना शेतीला ते पूर्ण सांगितलेलं आहे याच्यात. आणि याच्यात मला एक अशीच कापसाची वेचणी दिसली बघा. तर ती नाही 2002चं आहे काय? हा तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्यानं. हे बघा बॅक कॅमेऱ्यानं कापसाची वेचणी 2002-2003. हां, पहिली वेचणी 38 किलोची निघली. 38 किलोची फक्त. तर ह्या बाकीच्या माहीत नाही. यमुनाताई दिसल्या का तुम्हाला? कारण आमच्या घरचं वावर असून बी त्यांचं नाव लिहावं लागायचं. पैसे घेत होते का नानाकडून तुम्ही घरच्या कापसाचे? आणि तो नाव कसं काय नाही? मग असं दोघीत हा असं ना दोघीतच असं एक आमचं. नाही पहिल्या दिवशीच्या याच्यात का? हा. पप्पा आमच्या दोघीचे नावच नाही. नावच नाही तुमच्या दोघीच. तर आजी हा आई दोघी जणीच असेल त्या. कारण हे बघा, एकी जणीनं 8 किलो कापूस वेचला होता आणि एकी जणीनं 7 किलो, एकी जणीनं 14 किलो आणि आजीच्या नावाच्या पुढे 23 किलो आहे. म्हणजे हे आजी तुमच्या दोघीचा असेल का एकटीचा? पप्पा घरचा आहे दोघीचा. आमचं नावच नाही. हा टाकू आपण नाव. मुकाट्या बैस. कापूस येता येत तर हे बघा. आणि दुसऱ्या दिवशी आजीचा हां दुसऱ्या दिवशी हां बरं दोघीचाच होता. हे बघा दुसऱ्या दिवशी आजीचा 7च किलो. हे दिसतंय का इथं? 7 किलो आहे. मराठी याच्यात लिहिलेलं आहे नानाने. आईचा 10 किलो. आई
तेव्हा बी आजीचा पुढं होत्या. आजीचा 12 किलो आहे, तेव्हा 10 किलो आहे. आजी तुला नव्हता तवा. ते लवकर जात होते ना. हा 2010 मी 7 वर्षाचा असं तेव्हा, नाही का 6 ते 7 वर्षाचा होतो मी त्यावेळेस. पण तिचे नाव आहे का? नाही रे 2002ला पोरींचे नाव नसेल. पोरीला तालुका झालेली 2000. रोहिणीताईचं नीताताईचं नाव नाही 2002 ला आहे. ह्यो चांगला मोठा. नाही असला पोरी. ते बघा मस्तपैकी असं नानानं व्यवस्थित मांडून लागत होता नाना सगळा हिशोब. आजी हिशोब मागित होत्या काय? नाही मी लिहून ठेवते. हे काय कोण आहे तुझ्या आंबेशी? नाही ते हे कापूस आहे कापूस. आज का? फार एखाद इथलं होतं. हा एकात कापूस शिकला. हे बघा सगळी मांडणी आहे या वहीवर. नानाचं नाव आहे बघा. हे कापूस विकायचे हे ना आपलं त्यावेळेस कापूस आहे पाय. हे आपलं कापसाचं माती 8 क्विंटल. 8 क्विंटल का? काय भाव होता नाना तवा? 1700, 1700 1800, आणि 1500. जे सगळं आणि हिशोब आहे त्याच्यात. ट्रॅक्टर भरलं बरं का सुदर्शन. हा आणि लांबाने आला म्हणे मीच घेतो तोच देतो. आता कोदरामला म्हणलं देऊन टाक कशाला. आता ते काय झालं ते भाव कमी लागला आणि कापूस कमी झालं. मग दत्ता भाऊनं एवढा गडून टाकलं 50 किलो. तेव्हा ते भाव. तेव्हा कुठायचं. हा हा. पहिले जमत होतं पण पहिले चांगलं होतं रा. हे पण नानाचा आतापर्यंतचा सगळा एक खर्च सगळं व्यवस्थित लिहून ठेवायचे. आजी हिशोब घेत असेल तेव्हा एवढे लिहून ठेवत नाना नाही आजी मला काय हिशोब आणि हिशोब समजत नाही. सगळं लिहिलेलं होतं. सगळं समजत होता पैसा. पप्पा आमचं नाव नाही. हा. आमचं नावच नाही. आजीच आहे. जाऊ दे. आपलं माझं शे. आता कापूस येतात जाशील का? कल्याण सांगू 10,000 रुपये देते.